त्याकरिता माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणाऱ्या नगर तालुक्यातील पोखर्डी गावातील पोखर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया आज पार पडली। चेअरमन पदी माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते सुरेश वारुळे यांच्या मातोश्री अलकाताई ज्ञानदेव वारुळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मणराव देठे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या प्रसंगी शिवाजीराव कर्डिले यांचे निकटवर्तीय आणि कट्टर मानले जाणारे छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदेशभाऊ भगत पाटील यांनी वारुळे व देठे यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। आज या ठिकाणी आपल्या पोखर्डी गावामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या या नूतन पदाधिकारी निवडी प्रसंगी आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे काम चालते असे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक असे हार्दिक आभार मानतो, धन्यवाद घेतो। गेल्या 1 वर्षापासून जे मागील चेअरमन होते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय आसारामजी वारुळे पाटील, त्याचप्रमाणे दुसरे आमचे व्हाईस चेअरमन असलेले आबाजी कराळे या आणि आमच्या सर्व सोसायटी सदस्यांच्या सहकार्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः 7 लाख रुपये तोट्यामध्ये असलेली आपली हे शेतकऱ्यांची सेवा सोसायटी तो तोटा भरून काढून गेल्या वर्षामध्ये साधारणतः 5 लाख रुपये या ठिकाणी नफ्यामध्ये आणण्याचं काम या सर्व सभासदांच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आदरणीय कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काम करून ही सोसायटी 5 लाख रुपये नफ्यात आणण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि हे म्हणताना मला मनस्वी असा खूप आनंद होतो। त्याचप्रमाणे आज 1 वर्षानंतर जे काही नवनिर्वाचित चेअरमन आहेत श्रीमती अलकाताई ज्ञानदेवजी वारुळे, त्याचप्रमाणे दुसरे आमचे व्हाईस चेअरमन जे आहेत ते लक्ष्मणरावजी देठे यांना देखील या ठिकाणी सर्व सभासदांनी मिळून एकजूट दाखवून या ठिकाणी बिनविरोध अशी निवड केलेली आहे। तर मी या दोन्ही चेअरमनांचे विशेष करून हार्दिक असे आभार मानतो आणि सर्व सोसायटी सदस्यांचे देखील मनपूर्वक असे हार्दिक आभार मानतो की या ठिकाणी पाहण्यात आलं की तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात पदासाठी रस्सीखेच चालू असते, परंतु कर्डिले साहेबांची शिकवण असल्या कारणाने आणि सर्व सभासद हे समजदार आणि फक्त शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचं काम या ठिकाणी करत असल्याने खरं वास्तविक पाहता ही निवडणूक बिनविरोध झाली, याचा खूप असा आभार मानतो आणि मनस्वी त्याचा खूप आनंद होत आहे। असंच या ठिकाणी या विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं काम या ठिकाणी पुढे असंच चालत राहो, सर्वांची साथ या ठिकाणी असंच मिळत राहो असं मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो आणि जे मागील चेअरमन व्हाईस चेअरमन असतील त्यांचं देखील या ठिकाणी मोलाचं योगदान आहे या सोसायटीमध्ये, तसेच आता जे विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन असतील त्यांचं देखील या ठिकाणी सोसायटी शेतकऱ्यांची सोसायटी पुढे नेण्यासाठी निश्चित स्वरूपात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी योगदान भेटणार आहे। असंच योगदान आपल्या सर्वांचंही असो, असंच प्रेम आणि आशीर्वाद या ठिकाणी या सेवा सोसायटीला मिळत राहो एवढं या निमित्ताने बोलतो, सर्वांना शुभेच्छा देतो, माझे मनोगत थांबतो, धन्यवाद। आयोजित चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीनंतर पोखर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयासमोर गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला। यावेळी माजी चेअरमन आसाराम वारुळे, आबा कराळे, दशरथ कराळे, संपत निमसे, बबन चौरे, बबन गवळी, किसन कसबे, पांडुरंग निमसे, हौशीराम निमसे, ठकाराम सुसे हे सर्व संचालक तसेच संचालिका भीमाबाई भगत आणि विक्रमराजे भगत, संपत कराळे, बबन सुसे, अर्जुन वारुळे, रंगनाथ वारुळे, नंदकुमार वारुळे, प्रवीण जावळे, परशुराम वारुळे, ज्ञानदेव देवडे, रवींद्र सुसे, पराजी निमसे, नानाभाऊ सुसे, सागर देठे, आदाम देठे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।
महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.